नमो नमः. आजचा श्लोक आहे वेळ जाण्यानंतर काही गोष्टींचा उपयोग नसतो याविषयीचा. बघा, निर्वाणदीपे किमुतैलदानं चौरे गते वा किमुसावधानं वयोगते का खलु मल्लविद्या पयोगते किं खलु सेतुबंधः. बघा, याचा अर्थ आहे दिवा विझून गेल्यावर त्यात तेल टाकून काय उपयोग. त्याच्यानंतर चोर चोरी करून निघून गेल्यावर सावधान म्हणजे जागं होऊन काय उपयोग. त्याच्यानंतर वय निघून गेल्यानंतर मल्लविद्या शिकून काय उपयोग. त्याचप्रमाणे पाणी वाहून निघून गेल्यावर सेतू म्हणजेच पूल बांधून काय उपयोग. काही गोष्टी वेळेच्या आत केल्या पाहिजेत. वेळ जाण्याआधी वेळेची किंमत ओळखली पाहिजे. बघा, मला एक कहाणी आठवते. एका माणसाला रात्री झोप येत नव्हती. 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले, झोप काही येत नव्हती. तो असाच इकडून तिकडून तरपडू लागला होता. त्याच्यानंतर 4 वाजले पहाटेचे आणि त्याला असं वाटलं की आता झोपून काय उपयोग. म्हणून तो घराच्या बाहेर फिरायला निघाला आणि फिरता फिरता समुद्राच्या काठाने चालला होता. त्याच्या पायाला एक मऊ अशी मखमलीची एक पिशवी लागली. त्याने हातात उचलली आणि ती मखमलीची पिशवी हातात घेतली. त्यानं आत पाहिलं तर काय त्यात दगडाचे काही तुकडे दिसले त्याला. मग तो असाच किनाऱ्यावरती झोपेनं आधीच परेशान झाला होता. झोप आलेली नव्हती. एका दगडावर समुद्राच्या काठावर बसला आणि त्या पिशवीत हात घालून एक खडा पटकन असं पाण्यामध्ये टाकला. जसा टाकला तसा डुबुक असा आवाज आला. तो आवाज ऐकून त्याला छान वाटलं म्हणून त्याने दुसरा खडा घेतला, आणखीन एक खडा समुद्रात टाकला. तोही आवाज डुबुक्कन आवाज आला. तोही छान वाटला. आता तो झोपेमुळे परेशान होता. त्याला तो आवाज चांगला वाटू लागला म्हणून त्यानं काय केलं, पिशवीत हात घालायचा आणि एक खडा टाकायचा. असं करता करता त्याचे खडे संपले आणि शेवटी त्याने हात चाळून पाहिलं आणि त्याचा कसा तरी एक खडा कोपऱ्यात बसलेला होता. तो निघाला. परंतु पहाटेचे 4 वाजून आता तो 4 वाजल्यापासून तो हे काम करत होता आणि डुबुक डुबुक आवाज ऐकत होता. त्याला छान वाटत होतं आणि जेव्हा उजेड पडलं तेव्हा त्याने पिशवीतून हात चाळून पाहिलं तर एक खडा निघाला. पण तो खडा नव्हता, तो हिरा होता. आणि जेव्हा त्याने ते पाहिलं तेव्हा त्याला इतका पश्चाताप झाला. अरे बाप रे. डोक्याला हात लावून म्हणाला, काय केलो मी हे. कसलं माझं नशीब. मला हिरा कळाला नाही. मी विनाकारण दगडाचे तुकडे समजून समुद्रात फेकून दिलो. त्याला खूप पश्चाताप झाला. माझं नशीब कसलं म्हणून रडू लागला. पाहिलात मित्रांनो, आपल्या जीवनात सुद्धा हेच घडतं. आपण अनेक हिरे असेच गमावून टाकतो. त्याची किंमत आपल्याला कळत नाही. पण जेव्हा समजतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि हिरेरूपी वेळ निघून गेल्यानंतर आपण एक हिरा घेऊन असाच आपण जिंदगीभर किंवा आयुष्यभर असंच रडत बसत असतो. आणि म्हणून वेळ जाण्याआधी वेळेची किंमत ओळखा, हेच यातून सिद्ध होते. नमस्कार.